माझी मंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे की आज आपण संगमेश्वरामध्ये शंभूरायांचं स्मारक उभे करतो, परंतु ज्या पूर्वीच्या औरंगाच्या बहादूर गडावरती जो आमच्या अहिल्यानगरमध्ये आहे, श्रीगोंदा तालुक्यामध्ये, त्याला आम्ही आज अभिमानाने धर्मवीर गड म्हणतो. हा धर्मवीर गड आमच्या सर्वांसाठी प्रेरणा. ज्या 29 दिवस शंभूराजांना त्या धर्मवीर गडावरती आतोनात यातना त्या औरंग्याने दिल्या, त्या धर्मवीर गडावर सुद्धा पुढच्या काळामध्ये शंभू महाराजांचं स्मारक व्हावं, ही मागणी आजच्या निमित्तानं आपल्या सभागृहासमोर मी या ठिकाणी व्यक्त करतो. कारण शंभू महाराजांचं स्मारक हे आमच्यासाठी देव, देश आणि धर्माची प्रेरणा. या प्रेरणेचे ऊर्जा घेऊन महाराष्ट्रातला शंभू भक्त पुढच्या काळामध्ये काम करणार आहे. आणि या धर्मवीर गडातलं स्मारक भविष्यातल्या 100 पिढ्या कोणीही औरंग्याची स्तुती करणार नाही या देशामध्ये, राज्यामध्ये. कोणी औरंगजेबावर या कोणी शंभू राजांबरोबर स्वतःची तुलना करणार नाही. असं स्मारक या धर्मवीर गडामध्ये आपण उभं करावं, अशी विनंती आजच्या निमित्तानं करतो.